आज वार आहे गुरुवार, तारीख आहे 22 ऑगस्ट 2024 आणि वार आहे गुरुवार. रात्री साधारण 10:30 वाजलेले आहेत. आता मी आपल्या संस्थेच्या ऑफिसमध्ये बसलोय. रात्री 10:30 वाजले. तिथे आपला एक पूर्ण वेगळा अर्ज आलेला आहे आपल्याकडे. हे स्वतः अर्जदार आहेत. हा अर्ज त्यांनी केलाय. मी त्यांना आता काही प्रश्न विचारणार आहे. आता तुम्ही त्यांची माहिती आपण जाणून घेऊया. त्यांनी दिले नाव त्यांचं शिरीष कृष्ण सोहनी, वय वर्ष 64. आपलं नाव काय? आपलं शिरीष कृष्ण सोहनी. सध्या राहणार महाराष्ट्र मंडळ शाळेच्या मागील गेट जवळ, म्हणजे सदाशिव पेठ पुणे 30, म्हणजे सदाशिव पेठेमध्ये तुम्ही राहिला आहात. त्यांनी असा अर्ज केलाय की त्यांचं लग्न झालेलं नाही, त्यांना कुठलीही सरकारी नोकरी नाही, त्यानंतर त्यांची आई तिला देवाज्ञा झाली, त्यांच्या वडिलांना 2024 साली देवाज्ञा झाली. मला त्यांच्या पर्सनल गोष्टीत जायचं नाहीये, त्यांच्या फॅमिली मॅटरमध्ये. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या भावाने त्यांचा फ्लॅट विकून टाकला किंवा काय जे असेल ते असेल, मी त्याबद्दल काहीही बोलणार नाही. पण आज ते सदाशिव पेठेत एका दुकानाच्या बाहेर त्यांची झोपायची व्यवस्था आहे किंवा ते एका दुकानाच्या बाहेर झोपतायत. हे खरं आहे का? सत्य आहे. बरोबर. तुम्हाला आता उत्पन्नाचं काही साधन नाही. उत्पन्नाचं साधन आहे त्यांची सेविंग संपलेली. ठीक आहे. तुम्ही आता सध्या अंघोळ कुठे करता? मी अंघोळ पुणे हॉस्पिटलला करतो. पुणे हॉस्पिटलला म्हणजे काय? एक बादली गरम पाणी घेता? बादली गरम पाणी असेल तर 30 रुपये. एक सेकंद, थोडं पुढे येऊन सांगा. ते पुणे हॉस्पिटलला सकाळी अंघोळ करतात. एक बादली गरम पाणी त्यांनी घेतलं तर 30 रुपये त्यांच्याकडून घेतात. आणि टॉयलेटला जायला वगैरे किती? टॉयलेटला 5 रुपये वेगळे. टॉयलेटला प्रत्येक वेळेला जायचं झालं तर 5 रुपये. असं ते म्हणजे टॉयलेटला जाणार कुठे, अंघोळीला जाणार कुठे? आणि तुम्ही म्हणजे थोडक्यात रोडवरच झोपता. रोडवर झोपतो. आणि रात्री किती वाजता झोपता तुम्ही? मी रात्री 10च्या दरम्यान. रात्री 10च्या नंतर ते दुकान बंद झाले की ते झोपतात. आणि सकाळी किती वाजता उठतात? 5 वाजता. सकाळी 5 वाजता उठतात. तुमची माझी ओळख कशी झाली? मी जिथे झोपतो तिथे वर आपटे आजी आहे. हा, ते जिथे झोपतात तिथे एक आपटे आजी म्हणून आहेत. त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला केळकर काकांचा फोन नंबर देते, तुम्ही त्यांना संपर्क करा. म्हणून त्यांनी 3 दिवसापूर्वी फोन केला. मी त्यांना सांगितलं, फोनवर आमचं बोलणं झालं. म्हटलं तुम्ही नक्की या, तुमची सोय आपण करूया. बाकी त्यांचं पर्सनल लाईफ काय आहे त्याच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये, त्यांच्या पर्सनल गोष्टीबद्दल. पण त्यांचं सामान दाखवा इकडे. ही एक त्यांची बॅग आहे, म्हणजे त्यात त्यांचा रग किंवा सतरंजी असं आहे. ही दुसरी बॅग आहे, त्याच्यामध्ये त्यांची छत्री आहे, त्यानंतर पाण्याची बाटली आणि हे जे एक डस्टबिन आहे त्यात त्यांनी काही खायचं सामान वगैरे ठेवलेलं आहे. मला ते उघडून बघायचं नाही. पण तुमच्याकडे काही पैशाची डिमांड वगैरे केली का आपण? तुमच्याकडे पैशाची डिमांड मी किंवा आशिष सर किंवा आमच्या ऑफिस मधल्या कोणी किंवा तुमच्यावर इकडे काही दबाव आहे का कोणाचा? तुम्ही स्वतःहून येताय, बरोबर? आणि तुमच्याकडे आता आधार कार्ड आणि त्यांचं पॅन कार्ड ते पण त्यांच्या फ्लॅट मध्ये ठेवलं होतं. तर ते मला असं सांगतायत की त्यांचा फ्लॅट त्यांच्या भावाने विकला किंवा त्यांच्या ज्या पर्सनल गोष्टी असतील त्या. म्हणून मी म्हटलं मला डॉक्युमेंट्स पाहिजेत. म्हणून ते त्यांच्या बँकेत गेले, कॅनरा बँकेत. आणि कॅनरा बँकेकडून त्यांनी ते लेटर आणलंय की त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या झेरॉक्स ते देणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आता आपण त्यांच्या विनंती अर्जाला लगेच प्रतिसाद म्हणून आजपासूनच त्यांची राहायची सोय आपण करत आहोत की कोणीही व्यक्ती जी प्रामाणिक व्यक्ती आहे ती रस्त्यावर राहू नये किंवा त्यांना बाकी ज्या काही मेडिकल. आता त्यांना विचारलं मी की तुम्हाला काही आजारपण किंवा तुम्हाला काही आहे का किंवा काही त्रास होतोय का? तुम्हाला काही त्रास होत नाही? त्यांनी तेच सांगितलं मला काही त्रास होत नाहीये. पण ते आता तिथे आश्रमात चांगल्या आनंदात राहू देत, छान राहू देत. त्यांची काळजी आपण घेणार आहोत आणि परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. या आमचे जे असंख्य जी मंडळी जे सपोर्टर हा जो व्हिडिओ बघत असतील त्यांच्याच सहकार्याने आपल्या समाज बांधवांना आपण योग्य ठिकाणी त्यांची काळजी घेणार आहोत. आणि ते आज जो स्ट्रेस किंवा जे टेन्शन सहन करतायत त्यातून त्यांची मुक्तता करून एक त्यांना चांगलं छान जीवन कसं जगतील इकडे आपण लक्ष देणार आहोत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. आज तारीख आहे 22 ऑगस्ट, वार गुरुवार. रात्रीचे साधारण 10:35 होत आहे. तुम्हाला मान्य आहे सगळं? तुम्ही स्वतःहून अर्ज केला? स्वतः. ओके, थँक्यू.